ते आमचे दादा गेलेत, त्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे की नक्की काय झालं होतं, कशामुळे हे घडलं, कशामुळे हा सगळा प्रकार घडला, मग कुणाचा दबाव होता, का तिथं उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, का जबरदस्तीने लँडिंग करायचा प्रयत्न केला गेला, हे समजलंच पाहिजे. दादांचे मोबाईल सुस्थितीत आहेत, फुटलेत, स्क्रीन फुटल्यात. जर मोबाईल सुस्थितीत आहेत तर अतिशय सेफ ठेवण्यात आलेला ब्लॅक बॉक्स खराब झाला, याच्यावर कुणी विश्वास ठेवा, शेंबडं पोरगं पण ठेवणार नाही. अध्यक्ष महोदय, आजही आम्ही सगळेच जण, अध्यक्ष महोदय, 28 जानेवारी 2026 हा या महाराष्ट्राच्या इतिहासातला अतिशय काळाकुट्ट दिवस, जो महाराष्ट्र कधीच त्यांच्या आयुष्यात ही 14 कोटी जनता विसरू शकणार नाही अशी तारीख म्हणजे 28 जानेवारी. त्या दिवशी या महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय दैदिप्यमान असा तारा या क्षितिजावरून निखळला आणि आपल्यातून आपल्या सर्वांचे लाडके दादा, महाराष्ट्राचे दादा आपल्याला सोडून गेले. हे दुःख महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला आहे. उभा महाराष्ट्र हळहळला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी ज्या माणसाला स्वतःचं घर नाही, ज्याच्याकडं कुठली साधन सामुग्री नाही, त्यांनी पेपरमधला दादांचा फोटो त्या ठिकाणी अडकून श्रद्धांजली वाहताना आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलं. पण अशा वेळी आमच्या सगळ्यांच्या मनात, मी एकटा बोलतोय इथं आमदार म्हणून, पण इथं राष्ट्रवादीचे बसलेले सगळे आमदार जेवढे आहेत त्यांचंही आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. आम्ही सर्वांनी आमच्या नेता सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, चौकशी करायची मागणी केली. सरकार, मुख्यमंत्री साहेब त्याच्याबद्दल अतिशय समक्षपणे आणि समर्थपणे ती सगळी चौकशी करतील याबद्दल आमच्या मनात पूर्ण खात्री आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या आमदारांनी एक निवेदन केलं, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी ते स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासित केलं तेव्हा या संदर्भातली सखोल अशी चौकशी करून जे जे काही असेल ते समोर आणलं जाईल. पण महाराष्ट्रातल्या 14 कोटी महाराष्ट्रांच्या लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारले गेले पाहिजेत ना, त्याला वाचा फुटली पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला असं विचारायचं आहे की हे सगळं होत असताना आम्ही सगळ्यांनीच ऐकलं की याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये हा अपघात का घडला, तर वारंवार सांगितलं जाते, अनेक अहवाल आले, त्याच्यात सांगितलं आले की दृश्यमानता कमी होती, व्हिजिबिलिटी नव्हती. मग विमानानं हा प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय की अत्यंत कमी दृश्यमानता असताना हे मुख्य कारण सांगितलं जातं. मग अशा वेळी लँडिंग करायचा प्रयत्न का केला गेला? एक महाराष्ट्राचा नेता, उपमुख्यमंत्री त्या विमानात बसलेला आहे. अशा परिस्थितीत जर दिसत नाहीये तर मग विमान उतरवायचं डेअरिंग का केलं गेलं? का विमान वळवून दुसऱ्या एअरपोर्टकडे नेण्यात नाही आलं? का थोडा वेळ थांबवण्यात नाही आलं? हे प्रश्न आमच्या सारख्याला पडलेले आहेत, याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. याची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही अध्यक्ष महोदय. मग हे लँडिंग करण्यासाठी ही जी काही मेसर्स VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, यांच्याकडून काही पायलटवर दबाव होता का की नाही तुम्ही उतरवलंच पाहिजे विमान, दिसत नसलं तरी? व्यवस्थापकाकडून काही दबाव होता का? याची ही चौकशी झाली पाहिजे, याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. असं परिस्थिती असताना मग हे असुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला अध्यक्ष महोदय, हा खरा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या 14 कोटी मनामनात पडणारा प्रश्न आहे की जर दादांसारखी अतिमहत्वाची व्यक्ती विमानात आहे तर असुरक्षित लँडिंग करायचा निर्णय का घेतला गेला? विमानानं बारामतीचं जर दिसत नव्हतं, लँडिंगला सुरक्षितता वाटत नव्हती, तर मग दुसऱ्या विमानतळाकडे का नाही विमान उतरवलं, वळवलं का नाही? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. दुसरीकडे वळायच्या ऐवजी लँडिंगचा धोका का पत्करला गेला? असा काय दबाव होता? कारण तिथून पुणे तर 15-20 मिनिटावर परत फिरले असते तर 15-20 मिनिटाला आले असते. पुण्यामध्ये बाकीची लँडिंग सेफ होत होती. मग कुणाचा दबाव होता? का तिथं उतरवण्याचा प्रयत्न केला गेला? का जबरदस्तीने लँडिंग करायचा प्रयत्न केला गेला? हे समजलंच पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सांगितलं काय जातं की बाबा विमानाची ह्या अपघाताची मालिकेच्या बाबतीत काय सांगतं की विमानाचा अप्रोच जो होता तो एका दिशेने होता,
विमान रनवेच्या पासून विचलित झालं, काही लँडिंग होताना झाडाला किंवा इतर कशाला धडकलं गेलं, रनवेच्या डाव्या बाजूला ते गेलं, त्याच्यानंतर ते बाजूला कोसळलं आणि त्यानंतर विमानामध्ये आग लागली. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, अनेक सगळ्यांनी ऐकल्यात, संपूर्ण महाराष्ट्राने देशाने हे सगळं पेपरमध्ये टीव्ही चॅनलवरती सातत्याने ऐकलं, याच्यावर अनेक दिवस चर्चा झाली. पण अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही प्रश्न आहेत. विमान मुंबईवरून बारामतीला जात होतं, त्याच्यासाठी विमानात जेवढं इंधन पाहिजे तेवढं होतं का त्याच्यापेक्षा अतिरिक्त भरलं होतं? मग अतिरिक्त इंधन जर भरलं असेल तर विमान डायव्हर्ट का नाही केलं? उतरवायचाच प्रयत्न का केला? रिपोर्टमध्ये हे कुठं आलंय का की इतक्या लिटर किंवा इतके गॅलन जे काही परिणाम असेल, आता आम्ही सगळे लेमॅन आहोत, पायलट क्षेत्रातले किंवा विमान क्षेत्रातले तज्ज्ञ नाही, आमदार म्हणून काम करतोय, पण जर इतकं गॅलन, त्याला परिमाण असतं गॅलनचं, इतकं गॅलन फ्यूल भरलं पाहिजे, इंधन भरलं पाहिजे, तर नक्की किती होतं? कमी होतं, बरोबर होतं का अतिरिक्त होतं? मग अतिरिक्त असेल तर अतिरिक्त का होतं? मग अतिरिक्त असताना सुद्धा लँडिंग तिथंच करायचा हट्ट का केला गेला? पुढच्या एअरपोर्टकडे का नाही गेलं? आम्हाला सगळ्यांना दादांचा स्वभाव माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादा इतके काटेकोर होते की थोडीशी गोष्ट जर नियमाच्या बाहेर, कायद्याच्या बाहेर जायला लागली तर दादा सांगायचे आपल्याला करायचं नाही. अशा परिस्थितीत हा हट्ट कुणी केला मग लँडिंगचा, दादांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या वेळी? हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आमची मागणी हीच आहे, सगळेच जण आपापल्या परीने दादांच्यासाठी प्रयत्न करतायत, पण याची उत्तरं समोर आली पाहिजेत. याच्यावरती चर्चा होतीये, सातत्याने चर्चा होतीये. महाराष्ट्राच्या मनात असंख्य वेदना आहेत आणि या वेदना सगळ्या त्याच वेळी थांबतील ज्यावेळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा एक प्रश्न आहे की अतिरिक्त इंधन का भरलं गेलं होतं विमानात? काय गरज होती अतिरिक्त इंधन भरायची? अध्यक्ष महोदय, माझा पुढचा प्रश्न या निमित्तानं की ज्यावेळी हे विमान उड्डाण करणार होतो मुंबईकडून बारामतीकडे, त्यावेळी या उड्डाणाची सुरक्षा तपासणी ही झाली होती का? ती व्यवस्थित झाली होती का? ती कुणी केली होती? त्याचा अहवाल कुठे आहे? त्याचं सत्य समोर आलं पाहिजे. एखादी महत्वाची, अतिमहत्वाची व्हीआयपी व्यक्ती, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशी माणसं ज्यावेळी विमान प्रवास करतात त्यावेळी त्यांच्या विमानाची तपासणी करायची काही यंत्रणा आहे का? त्याची काही नियमावली आहे का? त्याची जबाबदारी कोणाची आहे? हे सगळंच्या सगळं आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय.